पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या। इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत। आशिष शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना। पहलगाममधील दहशतवादी गाडले गेले की स्वर्गात गेले याचं आधी उत्तर द्या। पेडणेकरांचा शेलारांवर पलटवार, तर दहशतवादी तुमचे कोणी होते का, पेडणेकरांचा सवाल। अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही, मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य। तर हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, शेलारांची टीका। भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही, मनसे पक्षाची मान्यता रद्द करा। भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र। मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधी कातरतील, संजय राऊतांचा पलटवार। ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका। तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम आता सुरू करावेत, राऊतांचा पलटवार। ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला। सर्व पक्षांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चा। नाशिकचं गंगापूर धरण 60% जास्त भरलं, धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पातळीत मोठी वाढ। रामकुंड परिसरातील मंदिरही पाण्याखाली। राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा। राजस्थानच्या सवाई माधोपुरमध्ये मुसळधार पाऊस, तर अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत। भागवतगडमध्ये मुसळधार पावसात तलावाचा बांध फुटल्यानं सखल भागातील घरांमध्ये पाणी। हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर अनेक नदी नाल्यांना मोठा पूर। सारण, बक्सियाड, थुनाग या भागामध्ये मोठं नुकसान। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, धारहाली आणि साक्तोह भागामध्ये नद्यांचं रौद्र रूप समोर। अमेरिकेतील टेक्सासमध्येही पुरामुळे कहर, आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू। तर ग्वाडालुपे या नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे अवघ्या 45 मिनिटातच तब्बल 26 फुटांनी या ठिकाणी रौद्र रूप। आषाढी वारीनिमित्त अवघी पंढरी दुमदुमली, पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। विठ्ठल मंदिरालाही आकर्षक सजावट, तर चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा भरला। पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न, फडणवीसांकडून सपत्नीक शासकीय महापूजा। शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत नाशिकच्या उगले दाम्पत्याला पूजेचा मान। महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी माऊलींनी आम्हाला शक्ती द्यावी, बळीराजाला शक्ती द्यावी, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं। पंढरपूरप्रमाणे शिर्डीत सुद्धा आषाढी एकादशीचा मोठा उत्साह, मोठ्या संख्येनं साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल। एकनाथ शिंदेंकडून वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये सपत्नीक महापूजा, बळीराजाला चांगले दिवस येवो, शिंदेंचं विठ्ठलाला साकडं।